आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। बीएसएनएलच्या भूमिगत कॉपर केबल चोरीचा प्रयत्न हाणून पडला, 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। लातूर शहरातील गुळ मार्केट ते गांधी चौक या मुख्य मार्गावर बीएसएनएलच्या भूमिगत कॉपर केबल चोरीचा प्रयत्न गांधी चौक पोलिसांनी वेळेस हाणून पडलाय। या कारवाईत 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मोठं आर्थिक नुकसान टळलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार 10 एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे 12:20 सुमारास एका हार्डवेअर दुकानासमोर जमिनीतून जाणाऱ्या बीएसएनएल कॉपर केबलला लक्ष्य करण्यात आले होते। आरोपींनी कोणतेही यांत्रिक साधन किंवा वाहन न वापरता हाताने खोदकाम करून केबल चोरी करण्याचा प्रयत्न सुरू केला। घटनेची माहिती मिळताच गांधी चौक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींना रंगेहात पकडले। साईराम सुब्बाराव, वय वर्ष 25, राहणार एलुरू, जिल्हा विजयवाडा, आंध्र प्रदेश याच्यासह 3 महिलांचा या कटात सहभाग असल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी सुहास रामलिंग स्वामी, ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर बीएसएनएल यांच्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 208/2026 नोंदवण्यात आला आहे। भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 62(3)(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सुदैवाने कोणतीही केबल चोरीला गेलेली नाही। या कारवाईमुळे संभाव्य मोठे नुकसान टळले असून पुढील तपास पोलीस हवालदार नराळे हे करीत आहेत। ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। ब्युरो रिपोर्ट, प्रेस मीडिया न्यूज, लातूर।